11 डिसेंबर आपण गोड मानावा जेवण पण छान होतं. एक संगमनेरला 5000 व्याख्यानमाला आहे आणि 3 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत मला मानण्याचा योग आला. 11 डिसेंबर सर्वांनी थोडंसं लक्ष देऊन ऐका, थोडी मजा येईल. 11 डिसेंबर हा माझा जन्मदिवस. या 5000 कॉलनीने व्याख्यानमालेने माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. मी तिथे अगदी आनंदाने गेलो. 200-300 लोकांचा जमाव. माझं नाव माईकवर पुकारण्यात आलं. केक समोर ठेवण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते माझा वाढदिवस साजरा झाला. म्हणजे समजा माझ्या फक्त अर्धा इंचच राहिला. इतका आनंद मला झाला. मी खुर्चीवर जाऊन बसलो. पुन्हा माईकचा ताबा त्या तरुणाने घेतला आणि तरुणाने एक मान्यवरांनी विनंती केली. त्याच्याकडे 2 बॉक्स होते. एका बॉक्स मध्ये पुरुष आणि एका बॉक्सवर स्त्री शब्द लिहिलेला होता. त्या चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या. त्या 5000 व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असं होतं की थंडीच्या दिवसात 11 डिसेंबर नको यावी म्हणून त्यांनी पुरुष आणि स्त्रियांना जास्त संख्येने यावं याकरता बक्षीस जाहीर केलं होतं. आणि एक चिठ्ठी काढली तर जी स्त्री व्याख्यानमालेला हजर राहील तिच्या नावाची चिठ्ठी लागली की तिला पैठणी, आणि दुसरी चिठ्ठी काढली पुरुषाची त्याला मनगटी घड्याळ. पहिली चिठ्ठी काढली, महिलेला पैठणी लागली, महिला पैठणी घेऊन गेली. दुसरी चिठ्ठी काढली आणि बघतो तर काय चक्क अरविंद गाडेकर संगमनेर. लय आनंद झाला मित्रांनो. एक तर स्वर्ग अर्धा इंचच राहिलेला आणि वरून आणखी हा अर्धा इंचही भरून काढला. मी तर फार हवेतच. मान्यवरांच्या हस्ते मला एक सुंदर नामांकित गणपती घड्याळ, असं चकचकाणारं घड्याळ मला स्टेजवर त्यांनी दिलं. स्टेजवर घड्याळ दिल्यावर त्यांनी माझ्या मनगटावर बांधलं. असं सगळ्यांना आम्ही असं आनंदाने घोषणाने ते घड्याळ दाखवलं. परत एकदा लय आनंद झाला मित्रांनो. आणि व्याख्यानमाला पुन्हा ऐकायला बसलो. व्याख्यानमाला संपली. माझी 2 व्हीलर बाहेर उभी होती. गाडी स्टार्ट केली. स्टार्ट केल्याबरोबर खांदे असे नाचवायला लागलो. इतका आनंद एक हात घड्याळाचा असा वर केला. हे मला ढंचक दिले, मला घड्याळ लागलं, मला लय आनंद झाला. आणि त्या साऱ्या रस्त्याने मी ते घड्याळ हलवीतच माझ्या कॉलनीपर्यंत पोहोचलो. कॉलनीच्या अलीकडे 10-15 पावलावर मी माझी गाडी लावली आणि तसं पुन्हा हे ढिंचक डिझाईन, मला घड्याळ लागलं, हे ढिंचक डिझाईन. कॉलनी सुरू. रात्रीचे 9 वाजलेले. थोडा अंधार झालेला. धडाधड लाईटी लागल्या. कॉलनीतले लोक बाहेर आले. गाडेकर साहेब अभिनंदन. मी म्हणलं थँक्यू. आता ही बात मी माझ्या बायकोला केव्हा सांगतो. एक आता मनात हे झालं आणि धनादन बेल वाजवली. आणि काय बायको घाबरत दान दाखवायला उघडला. बायको समोर आली. बायको समोर मी पुन्हा मला घड्याळ लागलं, सोन्याची घड्याळ, ढिंचक. बायको म्हणजे तुम्हाला भेटत नाही ना लागलं, जरा आतमध्ये या. मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये पाहिलं. सोफ्यावर माझ्या बायकोचा भाऊ समोर सोफ्यावर बसलेला, सगळं असं लटकवलेलं, अंगावर टी-शर्ट. तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, 100% माझा आनंदाचा पारापार 50%वर आला. 50%वर आला. अख्खा आनंदावर निर्जन पडावं तसं निर्जन पडलं हो. हे येऊन उभं राहिलं. मला म्हणे दाजी नमस्कार. मी म्हणले कायला उठपटलं बनेल. बायको म्हणे या मी सांगते तुम्हाला, तुम्ही तुमचं शांत बसा. बायकोने दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, बायको काय म्हणते ते नीट ऐका. बायको म्हणते आपल्या लग्नाला 20 वर्ष झाले. किती झाले? 20 वर्ष झाले. तुम्हाला आठवतं आपल्या लग्नात कानपिळीचा प्रसंग होता. त्यावेळेस तुम्ही मेवण्याला घड्याळ द्यायचं कबूल केलं होतं. तुम्हाला बक्षीस मिळालं. ही बातमी व्हॉट्सअप, फेसबुकवर व्हायरल झाली. साऱ्या महाराष्ट्रात पसरली आणि माझ्या भावाला कळलं. तसं तो 120च्या स्पीडने घरात आला.
पाहिलं आणि मग आता तुम्ही भावाला कबूल केलेलं कानपिणीचं घड्याळ अजून 20 वर्षापासून दिलेलं नाही. आता तुम्हाला बक्षीस लागलेलं घड्याळ माझ्या भावाला मुला देऊन टाका. काय सांगतो मित्रांनो, माया खालची वळ जमीन सरकली. एखादं घर बघता बघता जाऊन खाक व्हावं तसा माझा मूड झाला. विलास नाही, बायकोचे वटारलेले डोळे पाहून हातातलं घड्याळ सोडलं होती, नावाला दिलं. धन्यवाद. ते उघडा द्या. हो, व्यंगचित्र ओपन करा. बायको म्हणते, आपल्या लग्नात कालपणी तुम्ही माझ्या भावाला घड्याळ देतो म्हणाले. लग्नाला मी पाहतो 15 वर्ष झाली तरी घड्याळ दिलं नाही. आता तुम्हाला मिळालेलं घड्याळ भाऊ न्यायला आलाय.